प्रलंबित मागण्यांकडे शासन प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेने एक दिवसीय काम बंद आंदोलन पुकारलंय। हे धरणे आंदोलन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर पुकारण्यात आलं। या आंदोलनाचा सर्वाधिक परिणाम हा पीक नुकसानाची सर्वेक्षणावर पडलाय। खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी सहाय्यक कामांवर नसून आंदोलन पुकारलंय। महाराष्ट्र राज्य कृषक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषक संघटनेचा महाराष्ट्र राज्य कृषक संघटनेचा हमारी मागे कृषी सेवक जो कालावधी असतो तो रद्द करण्यात यावं। जे कृषी सहाय्यक आहे त्याचं पदनाम मध्ये बदल करण्यात यावं। कृषी सहाय्यकाच्या ऐवजी सहाय्यक कृषी अधिकारी असं देण्यात यावं। गाव पातळीवर जे कृषी सहाय्यक आहे त्याच्याकडे 15-15 गावं आहेत, तर त्यांना मदतनीस म्हणून मिळावं। आणि पूर्ण कृषी विभाग ऑनलाईन झालेला आहे। ते ऑनलाईन झाल्यामुळं कृषी सहाय्यकला खाली काम करत असताना, रिपोर्टिंग करत असताना कोणत्याही प्रकारची सोयी सुविधा नाही, म्हणून आम्हाला लॅपटॉप मिळावं। गाव पातळीवर जे निविष्ठा आम्हाला दिल्या जातात ते निविष्ठा करता कोणत्याही प्रकारचं अनुदान मिळत नाही, म्हणून आज सर्व प्रकारच्या गोष्टी ऑनलाईन आहे। तर हे सुद्धा अनुदान महाडीबीटी द्वारे निविष्ठाचं मिळावं। अशा पद्धतीने आम्ही विविध मागण्या घेऊन आंदोलन पुकारलेलं आहे।